दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील सह्याद्री करिअर अकॅडमी या अकॅडमीतील एक विद्यार्थिनी तिने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले आहे किंवा काही गोष्टी देखील पुढे आलेल्या आहेत. त्या गोष्टीच्या अगेन्स्ट तिच्या घरच्यांनी देखील खूप आरोप केले. सह्याद्री करिअर अकॅडमी बद्दल देखील आरोप केले किंवा असणारे मयूर डुंबरे सर यांच्या देखील बद्दल खूप काही सांगितलेलं आहे. परंतु त्यांची बाजू समोर आली. दुसरी बाजू नेमकी काय, सरांनी नेमकी काय बोललं होतं किंवा तिने असं पाऊल का उचललं, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी सह्याद्री करिअर अकॅडमीचेच विद्यार्थी आहेत काही, त्यांनी आपल्याला कॉल करून इथं बोलवलं आहे. त्यांना देखील त्यांचं मत मांडायचं आहे. नक्की घटना काय घडली आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. ताई, काय सांगशील तू? त्या देखील अकॅडमीतली एक विद्यार्थिनी आहे. नेमकी त्या दिवशी काय घटना घडली होती? सर्वप्रथम ताईला आमच्या सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. तिने हा एवढा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, पण आमचं एवढंच म्हणणं आहे की एका निर्दोष व्यक्तीला ह्या सर्व घटनेमुळं शिक्षा नाही झाली पाहिजे ना, एवढंच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि त्या दिवशी सोमवारी मी देखील त्या क्लासमध्ये उपस्थित होते. मी खाली बसलेली, तर सरांनी 45 मिनटं क्लास घेतला. तर शेवटी 10 मिनटं आमचा असा रूल आहे का आदल्या दिवशी जे मुलं आले नाही आहे तर त्यांना सर उभं करतात. क्लासला अकॅडमीला आले नाही त्यांना सर उभं करतात. तर 10 मिनटापूर्वी सर बोलले की अकॅडमीला आणि ग्राउंडला कोण कोण आलं नाही त्यांनी उभं राहा, असं स्पेसिफिक हे एकाचं नाव घेऊन नाही उभं केलं सर कोणाला. तर जे ते ज्याच्या त्याच्या मतीने उभं राहील. तर सर म्हणजे असे एकाला काहीच बोलले नाही, सर्वांना एकत्र बोलले की मुलांनो ग्राउंड करा, तुमच्याच भल्यासाठी आहे. कारण तुम्ही ग्राउंड न दिलं तर तुम्ही लेखी परीक्षेला पात्र होऊ नाही शकते. सगळेजण शेतकऱ्याची मुलं आहे, तुम्हाला ग्राउंड करणं म्हणजे कंपल्सरी एवढं झालं. आणि असं सर एखाद्याला वाईट वाटेल किंवा त्याच्या मनाला लागेल अशी कोणतीही गोष्ट सर बोललेली नाही आहे. ताई, तू काय सांगशील? तू कधीपासून त्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि ज्या दीदीबद्दल असं झालेलं आहे ती पण कधीपासून? मी 1 वर्षापासून आहे आणि ती पण 1 वर्षापासून आहे. ती माझी पण मैत्रीण होती. तिला प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली, कारण आमच्या अकॅडमीत एक विद्यार्थिनी आहे आणि अकॅडमीतर्फे पण तर भावपूर्ण श्रद्धांजली आहे. आम्हाला वाईट वाटते तिचं जाण्याचं, पण ती गेली, तिला नक्कीच न्याय मिळावा. पण एखाद्या निर्दोष व्यक्तीवरती पण अन्याय नाही झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि त्या दिवशी मी स्वतः उभी होते, ज्या ग्राउंडला मी अनुपस्थित होते. तर मला पण सरांनी उभं केलं होतं. आम्ही 25-30 जण मुलं उभे होतो. सरांनी पर्सनली कुणालाही असं नाव घेऊन कुणाचा नामोल्लेख केलेला नाही आहे. प्रत्येकाला असं बोलले नाहीत. सर्वांना म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना बोलले की तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा, ग्राउंड लेखीची तयारी करा, तुम्ही भरती व्हा, तुमचा फायदा आहे, यात आमचा काही फायदा नाही, एवढंच बोलले होते सर. आणि तर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांनी सांगितलं की सर तिला पर्सनली टॉर्चर वगैरे करायचे, तर असं काही झालेलं नाही. किती दिवसांपासून पर्सनली टॉर्चर करायचे असं पालकांचं म्हणणं होतं? ते म्हणत होते की अकॅडमीत आली होती तेव्हापासून, पण असं तर तिला कधी उठवलं नव्हतं. आणि पहिल्यांदाच उठवलं होतं यावेळेस. आणि ते पण आहे ना, असं त्या म्हटले की फीज वगैरेवरून टॉर्चर करायचे. तर सर कोणालाही असं फीजसाठी कोणा टॉर्चर करत नाही. फीज जर तुम्हाला भरायची आहे, तुम्ही एक परफेक्ट डेट द्या, त्या दिवशी तुम्ही सरांना पैसे देऊ शकता. तसं ते कधी कोणाला उठवून असं वर्गात कधी बोललेलं नाही. त्यांना ऑफिसची संपदा साधारण सांगायचं. सरांची शिकवण्याची पद्धत कशी होती? प्रत्येक शिक्षक जसं शिकवतो तसंच सर शिकवत होते. त्यांचं असं काही वेगळं नव्हतं. आणि सर जर बोलतात तर ते सगळ्यांनाच सारखं बोलतात. त्यांच्यासाठी सर्व मुलं सारखी आहेत, त्यांना काही एक वेगळं एक नाही. दीदी, तू काय सांगशील? भंडारी दीदीच्या घरच्यांचं म्हणणं असं आहे की गेले अनेक दिवसांपासून डुंबरे सर जे आहेत ते आमच्या पर्सनल एकाच मुलीला टॉर्चर करत होते. तिला नको ते अपशब्द वापरून देखील, आणि ह्या सगळ्या मानसिक तिची बदल झाली आणि तिने हे टोकाचं पाऊल उचललं. याबद्दल काय सांगशील? सोमवारी आम्ही पण क्लासमध्येच होतो. सर तिला म्हणजे सरांनी सगळ्या मुलांना म्हणजे मुलींना उभं केलेलं. आणि सर विचारत होते का तुम्ही शनिवारी का ग्राउंडला नव्हते. सरांचा म्हणजे रूल होता का तो आदल्या दिवशी जर तुम्ही ग्राउंडला नसताना दुसऱ्या दिवशी उभं करायचं. सगळ्या मुलींना उभं केलं. सर विचारत होते का बाबा का नव्हते आलं तुम्ही, कारण की अकॅडमीचा नियम आहे, हा अकॅडमी सकाळी 10ला भरले ना संध्याकाळी 5पर्यंत अकॅडमी 3 वाजेपर्यंत लेक्चर चालतात. 3 ते 5 पर्यंत ग्राउंड होतं. मग ग्राउंडवरती सगळे व्यवस्थित मुलांमध्ये उपस्थित पाहिजे ना, म्हणजे नंतरनं पण पालक वगैरे येतात, विचारतात बाबा नाही का गैरहजर असेल तर कुठे गेले काय, हे सगळं पण सरांना येत असतं ना.
त्याच्यानंतर एवढंच, बाकी सर्व वैयक्तिक कोणालाही काही बोलत नाही. आम्ही पण 3 वर्ष झालं भरती करते, सह्याद्री अकॅडमीमध्येच आहे. ही मुलगी म्हणजे ती भाग्यश्री जी झाली ना, ती ना 1 वर्ष झालं इथं आली, आम्हाला 3 वर्ष झाले. आम्ही बोलतोय सर, एक वैयक्तिक कोणत्याही मुलीला काही बोलत नाहीये. आणि आम्हाला ही गोष्ट समजते का, तिला पण, ताईला पण न्याय मिळालाच पाहिजे. पण याच्यामध्ये आमचे सर दोषी नाहीये, आम्हाला हे बोलायचंय. ती पण आमच्या बहिणीसारख्याच, आम्हाला पण दुःख होते तिच्या जाण्याने, पण सरांना पण न्याय मिळाला पाहिजे. तुमचं लेक्चरचा टायमिंग कसा असतो आणि ग्राउंडचा टायमिंग काय? सकाळी 10 ते 3 पर्यंत लेक्चर असतात, 3 ते 5 पर्यंत ग्राउंड असतं. ह्या वेळेमध्ये सगळे मुलं मुली उपस्थित पाहिजे. आणि जर नसेल तर सर विचारतात नाही का, कुठे गेले होते. सरांवरती ती जबाबदारी ना सगळ्यांची, कारण की पालक आल्यावरती डायरेक्ट सरांना हा प्रश्न विचारतात, आमची मुलं कुठे. मग सरांना ती जबाबदारी असल्यामुळे सर विचारतात, तुम्ही काल नव्हते, काल कुठे गेले होते. आणि जरी जायचं असेल तरी बाकी अर्ज वगैरे करून जावं लागतं आम्हाला, तसे जाता येत नाही, नाही का. ग्राउंडसाठी सेपरेट टीचर आहे? नाही, सरच घेतात. सरच घेतात. तिचं ग्राउंडवरचं वावरणं कसं होतं? ती ग्राउंडवरती म्हणजे ती सकाळी करत होती ना, म्हणजे सकाळी करायची, संध्याकाळची कधी नसायची एवढी ग्राउंडवरती. त्याच्यामुळे आम्ही जास्त तिच्या म्हणजे नाही का जवळचे हे नव्हतं, म्हणजे नाही का बोलणं वगैरे कधीतरी, कारण की तिच्यासोबत आमचं जास्त बोलणं वगैरे नाही झालेलं. फक्त एक क्लासमध्ये होती, बघायचं वगैरे, बाकी नाही जास्त. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तिचं राहतं गाव जे आहे ते आळकुटी आहे. मग ती आळकुटीवरून जाऊन येऊन करायची की इथंच राहत होती? रूमलाच राहत होती इथं. मग तुमच्यापैकी इथे कोणी आहेत का, तिच्या रूममेट ज्या होत्या त्या कोणी आहेत का? 15 दिवसापूर्वी मी ती रूम सोडली. 15 दिवसापूर्वी तिच्यासोबत. मग किती दिवस तुम्ही सोबत होतात राहायला? आम्ही 1-1.5 महिना. रूम मधलं वावरणं कसं होतं तिचं? ती जास्त कुणाशी मिसळत नव्हती, म्हणजे आम्ही दोघी होतो, तिची एक बहीण होती, पण ती जास्त कुणाशी मिसळत नव्हती. तिची एकटीच राहायची, एकटंच तिचं, म्हणजे जास्त कुणाशी बोलणं चाललं नव्हतं. एकदम कायमच नाराज असायची, जास्त काही. आणि जास्त करून फोनवरती असायची, फोनवरती तिचं बोलणं वगैरे असायचं. तिचं अभ्यास वगैरे करण्याचं, अभ्यासात वगैरे कशी होती ती? म्हणजे जसे नॉर्मल मुलं आहेत तसंच होतं, पण ती जास्त कुणाला असं दाखवत नव्हती की मी असं नाही का, नाराज राहायची. आज वर्गात पण कुणाशी जास्त बोलत नसायची, एकटी राहायची काय नाही. त्यामुळे तिच्या एवढं पर्सनल गोष्टी नाही माहिती मला. आपल्यासोबत इथे काही मुलं विद्यार्थी देखील आहेत, आपण त्यांना देखील विचारत. दादा, काय सांगाल त्या दिवशी नेमकी काय घटना घडली होती? झालेल्या घटना जो प्रकार आहे त्यावरनं जवळपास त्या पालकांनी 2 दिवस अकॅडमी, म्हणजे जिथे तुमचे लेक्चर होतात तिथे टाळा लावलेला होता. तर आता तुमची अकॅडमी चालू आहे की नाही? अकॅडमी आत्ता बंद आहे. तर म्हणजे त्या दिवशी नेहमीसारखंच लेक्चर वगैरे चालू पहिले. त्यानंतर शनिवारी जे ग्राउंडला नव्हते, कारण सोमवारी आता परवा, शनिवारी जे ग्राउंडला नव्हती त्यांना सरांनी उभं केली. 20 ते 25 मुलं होती, त्यात ती पण होती. सर असं नाही की तिला एकटीला बोलले, सगळ्यांना बोलले की ग्राउंड करा वगैरे, घरी नफा वगैरे राहत जाऊ, ग्राउंड करा, आमच्यासाठी सांगतात सर. सर नेहमी सांगत असतात की, आणि असं एकाला उद्देशून कधीच नाही बोलतात, सर्वांना बोलतात की करा तुम्ही. दादा, तू काय सांगशील? झालेला जो प्रकार होता त्याबद्दल तर ही घटना खूपच दुःखद आहे, परंतु पालकांनी त्यांचा खूप आक्रोश केला. अकॅडमीला लॉक लावलेला आहे किंवा तिथं बॅनर वगैरे असतील ते फाटेल. एक विद्यार्थिनी गेली, पण त्याच्या मागे जे आहे, तुम्ही एवढे जे 200-250 विद्यार्थी आहेत, आज तुमचं लेक्चर होत नाही, तुमचं देखील नुकसान होतंय, काय सांगशील? नक्कीच आमचं नुकसान तर झालेलंच आहे अकॅडमीचं, पण सरांची काही चूक नसताना त्यांनी सरांचं नाव घेऊन सरांना अटकेचा प्रयत्न झालेला आहे. तर सर निर्दोष, आम्हाला एवढंच सांगायचं सर्व विद्यार्थ्यांतरी. सरांचं असं काही होतं का मुलांसोबतचं वावरणं किंवा मुलांना समजून सांगायची पद्धत, आणि मुली म्हणजे मुलं आणि मुली असं काही भेदभाव वगैरे किंवा कधी काय असं काही? असा काही भेदभाव नसायचा, सर्वांना समान वागणूक असायची. मग किती जवळचं असलं तरी त्याला तेच. आणि सरांनी कधीच असं मुली किंवा मुलं असं वेगळं हे नाही केलं, भेदभाव नाही केला. सर नेहमी सर्वांना सारखेच म्हणतात. मुलींना ताई म्हणतात, ते लेक्चर चालू असतात, मुलांना दादा बोलतात. असं नाही की मुलींना काहीतरी वेगळं बोलणार, सगळ्यांना सारखं एका वर्गात बसतात, सगळ्यांना सारखं बोलतात. आम्हाला एवढंच म्हणायचं की सर निर्दोष आहेत, त्यांना एकच नाही अर्थात. बऱ्याच बातम्या झाल्या, बरेच व्हिडिओ देखील आहेत त्या प्रकरणाबद्दलचे. तर त्यामध्ये एक व्यक्ती आहे जो की तिचा मित्र आहे, तो आता सध्या पोलीस देखील झालेला आहे. ते नक्की प्रकरण काय होतं? तिच्या घरचे असे म्हणतात की त्यांची मैत्री होती, ते 2 जण बोलत होते, अभ्यास देखील, ग्राउंड देखील करत होते. मग नेमकी असं काय घडलं होतं? कारण बऱ्याच ज्या बातम्या आल्यात त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा नावाचा उल्लेख झालेला आहे. आता ते त्यांचा घरगुती विषय, त्यात काही आपण पडणं बरोबर नाही, आणि आम्हाला त्याविषयी जास्त काही कल्पना पण नाही. पण तिचं अकॅडमीतलं वावरणंच फक्त आम्हाला नाही माहिती, त्यांच्या घरगुती विषयाविषयी आम्ही काय माहितीच नाही. ते पोलीस तपासात समोरील काय असेल ते. दादा, तुम्ही काय सांगाल?
म्हणजे सर असं स्पेसिफिक असं कोणाला वैयक्तिक काय बोलत नाही, असं म्हणजे जे ग्राउंडला येत नाही त्यांना सर्वांना बोलतात सर. म्हणजे सर असं वैयक्तिक कोणालाच काय बोलत नाही. आपल्यासोबत अजून काही विद्यार्थी आहेत, बघूया त्यांच्याकडनं काय माहिती मिळते. दादा, तुम्ही काय सांगाल, नक्की घडलेला प्रकार काय होता, किंवा जे काही प्रकार समोर येतोय, सरांवरती जे काही आरोप लागलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी आता 3 वर्ष होती, 3 ते 4 वर्ष या अकॅडमीला आहे. मला सर हे आता अशी नाही आमची, म्हणजे हे जे बोलतात बदनामी करायची, तर अशी कधी कोणत्या पोराला झालं, पोरीला झालं, कधीच उद्देशून अशी कधी काही बोललेलं नाही. आमचे सर म्हणजे हिरा आहे एक प्रकारचं, पण त्यांची बदनामी ना चुकीच्या रीतीने चालू आहे. तू गेले किती वर्ष झाले इथं प्रशिक्षण घेत? 4 वर्ष होती मी प्रशिक्षण घेतो. ते बाकीच्या पोरांमध्ये मी सगळ्यात सिनियर आहे. आमचे सर नाही असे, बदनामी चुकीच्या पद्धतीने चालू आहे. हे जो गुन्हेगार आहे ना त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. की सरांचं आमचं नाव चुकीच्या पद्धतीने बदनामी चालू आहे, की सर नाही याच्यामध्ये. आपण पाहतोय दादा जी व्यथा मांडतोय त्याच्या अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे की आमचे सर असे नाहीयेत. चुकून एखादा शब्द गेला असेल, पण आपले गुरु आहेत, ते आपल्याला शिकवतात, ते आपल्याला घडवतात. ते गेले अनेक वर्षांपासून सह्याद्री करिअर अकॅडमी हे नाव आळेफाट्यावरतीच नाही तर जुन्नर तालुक्यात गाजतंय. हजारापेक्षा जास्त विद्यार्थी इथं पोलीस घडून गेलेले ते आपण इथं पाहतो. इथं अनेक मुली आहेत, मुलं आहेत, प्रत्येकाचे डोळे पाणवले ते. जर त्या दिदीला न्याय मिळावा असं सगळ्यांना वाटतंय, तर आमचे सर पण चुकीचे नाहीयेत. आमचे सरांचं देखील हे जे काही आरोप झालेले आहेत हे सगळे मिटून जावेत, ही त्यांची एक अपेक्षा आहे. बघूया, दादा एक आहे आपल्यासोबत. दादा, काय सांगशील? सर्वप्रथम भाग्यश्री जायला भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणजे आपलं ताईबद्दल काही बोलायचं नाही, आणि पण जे आहे ना, जे आरोप लावले जातात ना सर, ते बरोबर नाही. सरांची बदनामी ज्या प्रकारे महाराष्ट्रात, म्हणजे मीडियावाल्यांना एक विनंती का तुम्ही प्रत्येक गोष्ट पहिली जाणून घ्या, सत्य पहा. तुम्ही आजकाल त्या व्यक्तीची बदनामी नाही करू शकत का त्या पण माणसाचं आयुष्य आहे, असं नाही बोलू शकत कोणी. तुम्ही सरांची बदनामी इतक्या टोकापर्यंत गेले ना, तर आम्ही त्यांच्या आईवडिलांना पाहतोय, अक्षर सांगतो 3 दिवस झाले आई झोपले नाही त्यांचे, जसं झाले सोमवारपासून. हे योग्य नाही. आणि लास्ट सांगतो, म्हणजे सर असं आजपर्यंत मी पण अकॅडमीत पाहिले, सर कधीच कोणत्या मुलाला टॉर्चर करते किंवा टोचून बोलते नाही. सर प्रत्येक मुलाला सांभाळून घेतात, आणि फीसाठी तर कधीच बोलते नाही. जी सर सवलत देतात, तुम्ही महाराष्ट्रात कुठं जा, जी डुंबरे सर सवलत देतात ना अकॅडमीत, तुम्हाला महाराष्ट्रात कोणत्याच अकॅडमीत ती सवलत दिली जाणार नाही. आणि ते जे बोलतात ना ग्राउंडला असं मुलं अन्याय बिन्याय, असं काही बरेच मुली आहे त्यांच्या ग्राउंड आउट ऑफ 50 पैकी 50 सर्व मुलांना ग्राउंड यावंच लागते आणि करावं लागते. आणि ज्याला नाही करायचं पालकांना फोन लावून द्यावं लागते आणि अर्ज देऊन द्यावं लागते. ती अशी सिस्टम आहे. आणि तुम्ही आता आजूबाजूला महाराष्ट्रातून पाहता अकॅडमीचं बरेच काही त्याच्या काना घेतात. असं काही इकडे व्हायला नको म्हणून हिस्ट्री करायला गरजेचं आहे. शिक्षकांचं काम आहे. उद्या काय झालं, पालक कोणला बोलणार आहे, त्यांना धरणार ना काय झालं तर, सर तुमचं लक्ष नाही का? मग सरांचं ते काम असतं. आणि सरांनी या गोष्टीवर नाही का असं म्हणजे सरांना खरंच अन्याय होऊन देऊ नये, आमच्या एवढंच आहे. सरांची बदनामी तुम्ही जी चालवली मीडियावाल्यांनी खास, तर तुम्ही जाणून घ्या आधी, मग तुम्ही बोला. दोन्ही पण बाजू पहा. आमचं म्हणजे त्या ताईला 100% न्याय द्या. आणि माझी एक इच्छा, प्रत्येक मुलाची प्रामाणिक इच्छा आहे, ज्याच्या गोष्ट कानावर जाणार तो प्रत्येक जण म्हणणार का तिला न्याय भेटलाच पाहिजे. पण तुम्ही असं का गरीबावर नका ना अन्याय करू. ज्याची चूक नाही त्याच्या अन्याय झालाच नाही पाहिजे. त्या माणसाची थोडी सुद्धा त्यात चूक नाही. माणूस प्रामाणिक आहे. आणि त्याची शिकवण्याची पद्धत पण विचारा. वर्षाला 100 पोरं भरती करतात. कोण महाराष्ट्रात करते दाखवा. महाराष्ट्रात नाव आहे अकॅडमीचं, निश्चित जुन्नर तालुक्यात पण नाही. हजारो पोरं भरती केली सरांनी. सर जे फीला सांभाळून घेतात त्याची मुलं, कोणती मुलगी असं आम्ही सर हात जोडून अशी ताई म्हणतात मुलीला, लहान असो किंवा मोठी असो, सगळ्यांना सांभाळून घेतात. माणूस म्हणजे एक डोंगरसारखा मैल डोंगरसारखा माणूसच नाही दुसरं कोणी. मी कोणाला पण जुन्या विद्यार्थ्यांना विचारा किंवा वैयक्तिक बाहेरच्या अकॅडमी जाऊन पण विचारा, त्या व्यक्तीबद्दल सगळ्यांचं आदराची. आपण जसं म्हणतो की नाव कमवायला खूप दिवस लागतात, खूप मेहनत करावी लागते. नाव खराब व्हायला काय सेकंदात घातले ना. तर मग आता कुठेतरी तुम्ही एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सरांवरती किंवा तुमच्या अकॅडमीवरती विश्वास दाखवलेला आहे, परंतु येणाऱ्या काही काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा ऍडमिशन घ्यायचं असेल, त्यांना देखील प्रशिक्षण घ्यायचं असेल, त्यांच्यासाठी काय आव्हान आहे? आम्ही त्यांना एकच सांगितलं, आमचं तेवढं एकच म्हणणं असं का तुम्ही स्वतः येऊन पहा. इथून बागाचे पोरं भरती झालेत, एवढं हजारो पोरं प्रवेशमध्ये सगळे ओळखतात, एकमेकाच्या याच्यावर येतात. त्यांना विचारून पहा, तुम्हाला सगळे सांगतील का असं म्हणणार का आम्ही डायरेक्ट घ्या. सगळ्यांना विचारून पहा. जुने मुलं भरती झाले त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, जे येतात त्यांच्याशी, जे आता अकॅडमीत नाही प्रत्येक पोराला विचारा, म्हणजे लोकांना पण कळण काय. जर चुकीचं असेल सर चुकीचे सांगणार ना मुलं, मग सर बरोबर असतील तर येतील या. आणि पहा सरांचं काय आहे. सर जर बरं असं हे असते ना तर 100 पोरं वर्षाला भरती झालीच नसते.
महाराष्ट्र पोलिसात 100 पोरं म्हणजे नॉट अ जोक, एवढं पण सोपं नाही. आणि पोलीस होण्यासाठी काय कष्ट लागते हे सगळ्यांना माहिती. या सर्व गोष्टींमध्ये ज्यांनी आपल्या पोटचा पोळा गमावला आहे, जिचं स्वप्न होतं पोलीस व्हायचं, ते कुठेतरी अधुरच राहिलं. ते त्यांच्या बाजूने त्यांच्या मुलीसाठी न्याय मागतायत, परंतु मग त्यांचं म्हणणं असं आहे की अकॅडमीला टाळा लागला पाहिजे, अकॅडमीत शिक्षण हे पुढचं घेतलं गेलं नाही पाहिजे विद्यार्थ्यांनी. तर ह्या विद्यार्थ्यांचं देखील नुकसान होतंय. आपण त्यांना ते देखील विचारणार आहोत. दादा, काय सांगशील याबद्दल? पालकांनी 2 दिवस झाले की अकॅडमीला लॉक आहे, बॅनर वगैरे पण काढलेत, याबद्दल काय सांगशील? माझी त्यांच्या पालकांना एकच विनंती असेल की म्हणजे मोठ्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. तुम्ही सत्य जाणून घ्या, त्यानंतरच म्हणजे तुम्हाला काय करायचं करा. ताईला तुम्ही म्हणजे ती आमच्या बहिणीसाठी तिला न्याय द्याच, पण म्हणजे असं तुम्ही अकॅडमी बंद करून आमचंही नुकसान करू नका. आम्ही तुमच्या मुलांसारखेच आहे, तुम्ही असं नुकसान करू शकत नाही. कारण सर नाहीच आहे तसे, सर निर्दोष आहे पूर्णपणे. तुम्ही अकॅडमी बंद ठेवू नका, आमचं एवढंच म्हणणं आहे. आमचं नुकसान करू नका यामध्ये सर्वांचं. काय सांगशील दादा अकॅडमीबद्दल? अकॅडमी बंद तर नाहीच केली पाहिजे तुम्ही, कारण ताईचं काय झालं असेल त्याविषयी आम्हाला पण वाईटच वाटते. पण अकॅडमी जर बंद झाली तर आज 500-550 विद्यार्थी त्या अकॅडमी शिकत तर सर्वांचं नुकसान होईल, सर्वांच्या स्वप्नाला टाळा लागेल थोडक्यात. त्यामुळे अकॅडमी तर आम्ही काही बंद होऊन देणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल ते आम्ही सर्व बघू. तुमची मुलगी जरी तुम्ही गमावली असेल, ही गोष्ट मान्यच आहे, परंतु आम्ही देखील तुमच्या मुलांसारखेच आहोत. आमच्या शिक्षणावरती त्या गोष्टीचा परिणाम नाही झाला पाहिजे. भाग्यश्री ताई जरी आपल्यामध्ये नसेल, तिचं जे स्वप्न अधुरं राहिलं होतं, आमचं पण देखील ते स्वप्न आहे. आम्हाला सगळ्यांना ते स्वप्न पूर्ण करायचं आहे. आम्हाला पोलीस व्हायचं आहे. आम्ही देखील तुमच्याच मुलांसारखे आहोत. अशी विद्यार्थ्यांची पालकांना एक विनंती आहे. म्हणून आमच्या सह्याद्री करिअर अकॅडमीला लॉक लावू नका. आम्हाला शिक्षण घेण्यासाठी पुढे जाऊ द्या. तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत देखील राहू द्यात. भाग्यश्री ताईचं स्वप्न हे आमच्यामध्ये पूर्ण होणार आहे, हे तुम्ही देखील बघा. तुमचे आशीर्वाद आमच्यासोबत राहू द्या, असं विद्यार्थ्यांची मागणी आहे. राजकारण, समाजकारण, शेती, उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.